नमस्कार मित्रांनो, तुमची रास वृषभ आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात असा बदल घडवू शकतो ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. काही महिन्यांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात त्या आता यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नव्हते, पण या महिन्यात परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे. काही कामे अगदी सहज पूर्ण होतील, तर काही ठिकाणी नशीब तुमची अनपेक्षित साथ देईल. मात्र याचा अर्थ असा नाही की मेहनत करायचीच नाही. नशीब साथ देत असले तरी योग्य निर्णय, योग्य वेळ आणि योग्य दिशा यांची गरज कायम असते. म्हणूनच या महिन्यात आलेल्या प्रत्येक संधीचे योग्य मूल्यमापन करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, ऑगस्ट महिन्यात करिअरमध्ये काय घडू शकते, व्यवसायात कोणत्या नवीन संधी मिळू शकतात, आर्थिक स्थिती कशी राहू शकते, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल दिसू शकतात, आरोग्य, कुटुंब आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा राहू शकतो, आणि शेवटी काही महत्त्वाचे आध्यात्मिक उपाय आणि शुभ संकेतही जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने आशादायक ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले प्रोजेक्ट किंवा रखडलेली कामे पुढे सरकू लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून विश्वास मिळू शकतो. नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला ते अवघड वाटेल, पण तुमची शांत वृत्ती आणि सातत्य तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात चांगल्या मुलाखती किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित तपासा. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा महिना सकारात्मक राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा जुन्या ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये काम करत असाल तर पारदर्शकता ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलून घ्या. या महिन्यात तुमचे नशीब काही ठिकाणी तुमच्या बाजूने उभे राहू शकते. ज्या कामासाठी जास्त संघर्ष करावा लागेल असे वाटत होते ते अपेक्षेपेक्षा सहज पूर्ण होऊ शकते. पण यश मिळाल्यावर अति आत्मविश्वास बाळगू नका. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना तुलनेने चांगला राहू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची किंवा एखादा थांबलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. मात्र नशीब साथ देत आहे म्हणून अनावश्यक खर्च करू नका. बचत, योग्य नियोजन आणि संयम या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. मित्रांनो, आता जाणून घेऊया वृषभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक वातावरणाबद्दल. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ, विश्वासू आणि नात्यांना जपणाऱ्या असतात. एकदा एखाद्या व्यक्तीला आपले मानले की तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी तुमची असते. पण कधीकधी हाच भावनिक स्वभाव तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. या महिन्यात तुमच्या भावना अधिक तीव्र असू शकतात. एखाद्या छोट्या गोष्टीचाही तुम्ही मनावर परिणाम करून घ्याल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे टाळा. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि विचार वेगळे असतात, हे लक्षात ठेवा. प्रेमसंबंध. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. एका बाजूला जोडीदाराकडून प्रेम आणि साथ मिळेल, तर दुसऱ्या बाजूला संवादात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा नाते कमकुवत करतात. त्यामुळे मतभेद झाले तरी शांतपणे चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींसाठी. अविवाहित व्यक्तींना या महिन्यात नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. मात्र फक्त भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. काही जणांसाठी विवाहाचे प्रस्तावही येऊ शकतात. कुटुंबाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा स्वभाव कधीकधी स्पष्टवक्तेपणाकडे झुकतो. सत्य बोलणे चांगले असले तरी ते कसे बोलले जाते हे अधिक महत्त्वाचे असते. या महिन्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून जोडीदाराला वेळ द्या, त्यांचे ऐका आणि त्यांना समजून घ्या. कुटुंबातील वातावरण साधारणपणे शांत राहील. आई, वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घरातील एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. जर घरात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असेल तर या महिन्यात संवादामुळे अनेक प्रश्न सुटू शकतात. मित्र आणि सामाजिक जीवन. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन ओळखीही होतील, ज्या भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती विचारपूर्वकच शेअर करा.
या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला, या महिन्यात तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या. कधी-कधी आपण सहज बोललेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनाला खोलवर लागतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. छोट्या गोष्टींवर वाद घालू नका. प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. नात्यांमध्ये अहंकाराऐवजी समजूतदारपणा ठेवा. यामुळे तुमची नाती अधिक मजबूत होतील आणि मानसिक शांतताही टिकून राहील. मित्रांनो, आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक नियोजन आणि आध्यात्मिक प्रगती कशी राहू शकते. आरोग्य. या महिन्यात तुमचे शारीरिक आरोग्य बहुतांश वेळा चांगले राहण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. अनेक वृषभ राशीच्या व्यक्ती कामात इतक्या गुंतून जातात की विश्रांती घेणे विसरतात. ही सवय बदलण्याची वेळ आली आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. सकाळी थोडा वेळ चालणे, योग किंवा प्राणायाम केल्यास शरीरासोबत मनही शांत राहील. या महिन्यात मानसिक शांतता जपणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता करणे किंवा सतत भविष्याचा विचार करत राहणे टाळा. काही गोष्टी वेळेनुसारच घडतात, त्यामुळे संयम ठेवा. मानसिक आरोग्य. तुमच्या मनात अनेक योजना असतील, पण प्रत्येक गोष्ट एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. एकावेळी एकच काम पूर्ण केल्यास यश अधिक मिळेल. जर तणाव वाढत असल्याचे वाटत असेल तर कुटुंबियांशी किंवा विश्वासू मित्रांशी मन मोकळे करा. स्वतःला एकटे पाडू नका. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनत आणि सातत्याचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. नवीन कौशल्य शिकण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. वेळेचे नियोजन नीट केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढेल. आर्थिक नियोजन. या महिन्यात आर्थिक स्थिती स्थिर राहू शकते. काही अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. मात्र प्रत्येक उत्पन्नाचा काही भाग बचतीसाठी बाजूला ठेवण्याची सवय लावा. जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाईघाईत निर्णय घेऊ नका. सर्व माहिती तपासूनच पुढे जा. मोठ्या खरेदीसाठी योग्य नियोजन करा. कर्ज घेण्यापूर्वी त्याची परतफेड कशी करणार याचाही विचार करा. शुभ रंग, शुभ अंक आणि शुभ दिवस. या महिन्यात वृषभ राशीसाठी हिरवा, पांढरा आणि फिकट निळा रंग शुभ ठरू शकतो. शुभ अंक 2, 6 आणि 8. शुभ दिवस शुक्रवार आणि सोमवार. महत्त्वाची कामे या दिवसांत सुरू करण्याचा विचार करू शकता. आध्यात्मिक मार्गदर्शन. या महिन्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि शक्य असल्यास श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरू शकते. दररोज सकाळी देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. गरजू व्यक्तींना मदत करा आणि शक्य असल्यास अन्नदान करा. अशा चांगल्या कर्मामुळे मनाला समाधान मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. विशेष सल्ला. या महिन्यात यश तुमच्या दारात येऊ शकते, पण ते टिकवण्यासाठी नम्रता, संयम आणि योग्य निर्णय घेणे तितकेच आवश्यक आहे. नशीब तुमच्या बाजूने असले तरी प्रयत्न कधीही थांबवू नका. मित्रांनो, आता पाहूया ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी काय घेऊन येत आहे. महिन्याच्या मध्यापासून तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुढे सरकतील. काही निर्णय तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचाल अधिक स्पष्ट होईल. करिअरमध्ये नवीन संधी. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती देणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्या तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विश्वास दाखवतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. मात्र प्रत्येक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा आणि कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. नशीब तुमच्या बाजूने. ऑगस्ट महिन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी नशीब तुमची साथ देऊ शकते. काही कामे अपेक्षेपेक्षा कमी मेहनतीत पूर्ण होतील. योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळू शकते. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देत असले तरी मेहनत आणि शहाणपण सोडू नका. यश टिकवण्यासाठी सातत्य आवश्यक असते. आर्थिक निर्णय घेताना काळजी. या महिन्यात एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आधी सर्व माहिती तपासा. कोणाच्याही सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. महिन्याच्या शेवटी काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात. त्यामुळे आधीपासूनच आर्थिक नियोजन करून ठेवा. बचतीची सवय कायम ठेवा. कोणत्या चुका टाळाव्यात. या महिन्यात सर्वात जास्त लक्ष द्यायचे आहे ते तुमच्या बोलण्यावर. रागात बोलू नका. छोट्या गोष्टींचा मोठा मुद्दा करू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. नात्यांमध्ये हट्टीपणा टाळा. कोणाच्याही भावना नकळत दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या.
तुमचा स्पष्टवक्तेपणा चांगला असला तरी शब्दांची निवड योग्य असणे अधिक महत्त्वाचे आहे. मानसिक शांततेला प्राधान्य द्या. या महिन्यात यशासोबत मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे. सतत कामाचा विचार, भविष्याची चिंता किंवा प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात काही मिनिटे घालवल्यास मन स्थिर राहील. महिन्याचा उत्तरार्ध ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही आनंददायी बातम्या मिळू शकतात. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल, नवीन योजना सुरू होईल किंवा कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढील महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होईल. मात्र यश मिळाल्यावरही नम्रता आणि संयम कायम ठेवा. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण राशी भविष्याचा अंतिम भाग पाहूया. ऑगस्ट महिन्याचा एकंदरीत विचार केला तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना नशीब, योग्य संधी आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. मागील काही काळात ज्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होता, त्याचे परिणाम आता हळूहळू दिसू लागतील. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा सहज घडतील, तर काही ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाचा अंतिम अंदाज. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काहींना नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांचा विश्वास वाढेल. नवीन व्यवहार, नवीन संपर्क आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र प्रत्येक आर्थिक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थिती. ऑगस्ट महिना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक राहू शकतो. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो योग्य पद्धतीने वापरणेही महत्त्वाचे आहे. बचत, नियोजन आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यात अधिक आर्थिक स्थैर्य मिळू शकते. प्रेम आणि कुटुंब. नातेसंबंधांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा जपणे या महिन्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमचा भावनिक स्वभाव ही तुमची ताकद आहे, पण कधीकधी त्याच भावनामुळे तुम्ही नकळत इतरांना दुखावू शकता. म्हणून बोलताना शब्दांचा वापर जपून करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. आई, वडिलांचा सल्ला घ्या आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अनेक मोठे वाद टाळता येतील. आरोग्याच्या बाबतीत मोठी चिंता दिसत नाही. मात्र मानसिक शांतता जपणे खूप आवश्यक आहे. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल ठेवा. सकाळी चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. आध्यात्मिक संदेश. शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. दररोज काही मिनिटे देवाचे नामस्मरण केल्याने मनातील नकारात्मकता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. महिन्याचा सारांश. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे योग, व्यवसायात नवीन संधी, आर्थिक स्थितीत सुधारणा, प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा, कुटुंबाकडून सहकार्य. बोलताना संयम ठेवणे आवश्यक. मानसिक शांततेला प्राधान्य द्या. योग्य निर्णय घेतल्यास हा महिना संस्मरणीय ठरू शकतो. मित्रांनो, हे राशीभविष्य ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यता आणि ग्रहस्थितीच्या सामान्य संकेतांवर आधारित मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार अनुभव वेगळे असू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल